साहेबांचं नाव द्यावं, आमचं त्याला दुमत नाही साहेब. आंबेडकर साहेबांना आम्हाला आदर आहे, फार मोठी व्यक्ती आहे. स्मशानभूमीसाठी दिलेली जमीन आज आमच्या मराठी बांधवांचं जिथं दन दिलं जातं त्याच स्मशानभूमीत आम्ही ग्रामपंचायतीतर्फे लाकडं देऊन त्यांना दन देतो. म्हणजे आमचा किंवा आमचा आजोबा जिथं दन देतो तिथंच दलित समाजाचा आजोबा किंवा त्याच्या वडील आम्ही दन द्यायला परवानगी देतो. तिथं जर आमच्या जर सामाजिक सलोखा नसता तर आम्ही म्हटलं असतं तुमचं कुठेतरी स्मशानभूमी दुसरीकडे करा. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वाघापूर इथं दलित समाजानं केलेल्या खोट्या आरोपाचा निषेध म्हणून मराठा समाजानं आज भव्य मोर्चा काढला. गावात जातीय सलोखा राहण्यासाठी क्रीडांगणाच्या कमानीला श्री ज्योतिर्लिंग असं नाव द्यावं, गावकऱ्यांची मागणी. भुदरगड तालुक्यातल्या वाघापूर इथं गावच्या मध्य ठिकाणी होत असलेल्या क्रीडांगणाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं अशी गावातल्या दलित समाजाची मागणी आहे. यावर 26 जानेवारी 2015 रोजी ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं असा ठराव मंजूर करण्यात आला होता. पण वेळोवेळी याचा पाठपुरावा करून सुद्धा ग्रामपंचायतीकडून याबाबत टाळाटाळ होत असल्याचा आणि दलित समाजावर बहिष्कार टाकल्याचा आरोप दलित समाजानं केला होता. हे आरोप समाजात तेढ निर्माण करणारे असून हे संपूर्ण आरोप खोटे आहेत याचा निषेध म्हणून वाघापुरातल्या मराठा समाजानं आज मंदिर ते ग्रामपंचायतीपर्यंत भव्य मोर्चा काढत पत्रकार परिषद घेतली. जे आरोप दलित समाजानं आमच्या समाजावर केले आहेत ते संपूर्ण खोटे असल्याचा दावा मराठा समाजानं केला. मी बाळासाहेब शिंदे, संस्थापक महालक्ष्मी समाज वाघापूर. आज संविधान दिन, संविधान दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता जो वाद चालू आहे साहेब गावात, तो फक्त या कमानीच्या नावावरनं वाद चालू आहे आणि त्या समाजाने जे बहिष्कार टाकला म्हणजे उठवलं आणि तुम्हाला जी बाईक दिली ती साहेब पूर्णपणे चुकीची आणि खोडसाळ प्रवृत्तीची आहे. त्याला कारण एक सांगतो, एक साधं कारण. एक समाजाचा त्या एक अपंग माणूस आहे, तिची पानपट्टी साधं एक दुकान आहे. त्या दुकानात आमच्या मराठीच्या समाजाच्या मुलांनी एक चांगला 15-16 हजाराचा फ्रीज, चांगल्यापैकी उत्तम प्रतीचा फ्रीज त्याला घेऊन दिला आहे. म्हणजे त्याचा कुटुंब ते चालावं म्हणजे त्याच्यावर बहिष्कार टाकला असं साहेब होत नाही. एक नंबर 2, त्यांची गिरण साहेब चालू आहे आता त्या समाजाची. त्या गिरणीत सुद्धा आमच्या समाजाचे लोक दळप कांडप करायला जातात. म्हणजे बहिष्कार टाकला असं होत नाही. चुकीचं आणि वाईट प्रवृत्तीची जी भाषणं करतात का नाही ती साहेब पूर्णपणे चुकीचे आहेत. त्याचा ह्या आमच्या समाजाबाबत मी पूर्ण निषेध करतो त्यांचा. परत साहेब दुसरं, आता जे कमांडच्या नावावरून जे वाद चालू आहे त्या वादात साहेब आपण आता ते शासनाकडे प्रकरण गेले आणि शासनाकडे जो निर्णय दिला ते आमच्या सगळ्या समाजाला आम्ही साहेब मान्य प्रांत कार्यालयात केला, तहसीलदार कार्यालयात केला, DYSP ऑफिस समोर केला, शिवसाहेबांच्या पुढ्यात केला. हे सगळं साहेब आम्ही ते मान्य केले आणि आमचा समाज जो शासन निर्णय देईल त्याला साहेब मान्य आहे. आणि परत एक अनेक गोष्ट सांगतो साहेब, 2-3 नावाबद्दल ते कमान होती. एक त्यांचं म्हणणं होतं आंबेडकर साहेबांचं नाव द्यावं, आमचं त्याला दुमत नाही साहेब. आंबेडकर साहेबांना आम्हाला आदर आहे, फार मोठी व्यक्ती आहे. तसंच संभाजी महाराज सुद्धा साहेब फार मोठी व्यक्ती आहे, आदर आहे. या दोघात 2 समाज ते निर्माण झाला म्हणून हे नको म्हणून आम्ही एक साहेब मधला मार्ग काढला की बाबा एक गावाची पांढरा आहे आणि त्या पांढरीमुळे आमचं एक गाव आहे ते ज्योतिर्लिंग देवालय, त्याचं नाव द्यावं असं एक अख्खन गावातनं आमच्या मतीने हे केला आणि ते नाव साहेब शासन प्रवृत्त आहे त्यानं ते नाव द्यावं ही आमच्या सगळ्या गावाच्या मतीने कळकळीची विनंती आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम दलित समाजातल्या काही मोजक्या व्यक्तींकडून होत आहे. त्यामुळं दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. दलित समाजानं केलेल्या बहिष्काराचा आरोप देखील खोटा असल्याचा यावेळी मराठा समाजातील काहींनी सांगितलं. पण बहिष्कार हा मुद्दाच मुळात जे काहींनी बांधलाय, काहींनी म्हणतो मी, कारण पूर्ण समाजाला विटेला धरून काही गोष्टी चालू आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. एक तर जर आम्ही आता दलित समाजाचाच विचार करायचा म्हटलं तर आता तिथं एकूण 39,000 3 गुंठे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना जमीन दिलेली आहे सत्य, पण त्याच 3 गुंठे स्मशानभूमीसाठी दिलेली जमीन आज आमच्या मराठी बांधवांचं जिथं दन दिलं जातं त्याच स्मशानभूमीत आम्ही ग्रामपंचायतीतर्फे लाकडं देऊन त्यांना दन द्यायला देतो. म्हणजे आमचा किंवा आमचा आजोबा जिथं दन देतोय तिथंच दलित समाजाचा आजोबा किंवा त्यांच्या वडील आम्ही दन द्यायला परवानगी देतोय. तिथं जर आमच्या जर सामाजिक सलोखा नसता तर आम्ही म्हटलं असतं तुमचं कुठेतरी स्मशानभूमी दुसरीकडे करा. अशा पद्धतीचं कुठलंही नाही. आज बोलणं चालणं म्हणाला तर सामान्य माणसाचं सगळ्यांचं आहे. आता आमच्या मित्रांनी सांगितलं की त्या पद्धतीने गिरण चालू आहे, सगळं चालू आहे. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या कुठे नाही, पण काही विघ्न संतोषी माणसांना 2 समाजात तेढ निर्माण करून आपलं काहीतरी वेगळेपण दाखवायचं जे चालू आहे ही कुठेतरी चुकीची दिशा आहे. आणि ह्या चुकीच्या दिशेला खतपाणी मीडियातून सुद्धा मिळू नये किंवा समाजातली सामाजिक अंतर जे आहे त्यात कुठेतरी मतभेद येऊन गावाची बंधा मिळू नये यासाठी पत्रकार परिषद आम्ही घ्यावी. किंवा कुठल्याही पद्धतीचं बहिष्कार किंवा हे नाही. आता मंदिरात आमच्या इथे दसरा सण मोठ्यानं झाला, त्या समाजातले लोक येतात जातात
आमची तांदूळ विक्री झाली, काय झालं? आज त्या समाजाला आमच्याकडे तांदूळ विक्री केली तर आमच्या ते कुणाला दिले याच्या तिची लिस्ट बघितलं तर तिथं लिस्टमध्ये तुम्हाला दलित समाज नाव दिसतील. म्हणजे त्यांना घ्यायचं नसतं तर द्यायला आम्ही होतो. आम्ही म्हटलं असतं बाबा तांदूळ संपले, काय बी कारण सांगून त्यांना टाळा असतं. पण अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार नसताना काही लोक समाजाला विटीला धरून हे जे काहीतरी वेगळे पण दाखवायला सोशल मीडियात किंवा याच्यात ह्यो गैरसमज प्रश्न आहे. आणि ह्याच्या बाबतीत जी वस्तुस्थिती आहे ती कोणीही म्हणजे सांगायला तयार नाही. म्हणजे ती लोक जी सांगतात आणि ही वस्तुस्थितीला काही आता गणपतीच्या प्रसंगात नागोबाच्या प्रश्न नागपंचमी आमच्या इथे मोठ्या नव्हती. त्या नागपंचमी टायमाला आमच्या इथल्या कुंभार बांधव तिथं पंचमी नाग द्यायला गेलते, गणपती द्यायला गेलते. त्यांनी वर्ष देत असल्यामुळे काही कुंभार बांधवांनी त्यांच्यावरती गणपती केले, पण हे म्हणजे आम्ही स्वीकार नाही. शेवटी ज्याचा तुझा प्रश्न आहे गणपती पूजायचा किंवा नाही पूजायचा, नास्तिक आस्तिक हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही त्याविषयी बी काही हे केलं नाही की बाबा तुम्ही का पूजला नाही. उलट कुंभार बांधवांचं त्यामुळे नुकसान झालं, कारण त्यांना आधी कल्पना असल्यामुळे त्यांनी गणपती तयार केलं, नागोबा तयार केलं, ते तुम्ही घेतले नाही. आणि उलट पक्षी तुम्हीच म्हणता की आम्हाला ही कुठेतरी चुकीचं दिशा देण्याचं काम आहे. उलट मराठा समाजाकडून वेळोवेळी दलित समाजाला समंजस वागणूक देण्यात आली आहे. गावच्या कोणत्याही सुखदुःखात आम्ही एकत्र असतो, पण दलित समाजातली काही महाशय आमच्या दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा निषेध म्हणून मराठा समाज भव्य मोर्चा काढत असल्याचं यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. यावेळी सर्वप्रथम संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचं पूजन करण्यात आलं. यावेळी गावातील सर्व समाज सहभागी झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच पोलिसांचा फौजफाटाही तैनात होता. लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब राहणार वाघापूर. आज जे वाघापुरामध्ये दोन समाजाने जे प्रयत्न चाललेले होते ते मिटवण्याचा सरपंच या नात्यानं किंवा आमची बॉडी या नात्यानं आम्ही भरपूर प्रयत्न केले. त्यामुळे ते प्रश्न मिटला नाही. तो गेला प्रश्न कलेक्टर डेप्युटी शिवने केला. त्यानंतर कलेक्टर शिव साहेबांनी जे निर्णय दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. आणि हे या समाजाने जे आमच्या जे चुकीचं किंवा खोटा आरोप केलाय ते पूर्णपणे खोडसाळ आणि खोडसाळ. सदस्य ह्या वाघापूर गावातील लोकांवर हे गाव असं आहे की बुदरगड तालुक्यात नावाजलेलं आहे. ह्या गावात अस्पृश्यता सामाजिक विषमता नाही. आज 26 नोव्हेंबर म्हणजे काय, संविधान दिन साजरा केला जातो. तसेच ह्या गावात ग्रामपंचायतमध्ये संविधान दिन साजरा केलेला आहे. पण त्या लोकांचं मत काय आहे की बहिष्कार टाकला. पण बहिष्कार म्हणजे काय टाकला जातो की त्यांना पूर्ण वाढी, त्यांच्याशी कोणतेही संबंध नाही, त्यांच्याशी बोलणं नाही. पण असं काहीही झालेलं नाहीये. सगळे त्यांचे कामकाज चालू आहे. अंगणवाडीतील सेविका आहेत त्या येतात, त्यांचं काम करतात. बाकी सगळीकडे कर्मचारी काम करतात. मग म्हणतात का बहिष्कार टाकला म्हणून. आणि ते सण साजरे केले नाहीत असे म्हणतात. पण त्यांनी गणपती बसवू नये म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपंचमी सण साजरा केला नाही. आमच्यावर त्यांनी विरोध टीका केली आहे.